आखाती युद्धादरम्यान रशियाकडून कच्चं इंधन तेल खरेदी करण्याच्या मुदतवाढीला ट्रम्प यांनी नकार दिलाय। त्यामुळे देशातील इंधनाच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त होते। भारतासह जगभरात तेल संकट निर्माण होण्याचा धोका वाढलाय। परिणामी आताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय। डॉक्टर विजय खरे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत। डॉक्टर विजय, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। अजून वर्ष जायचंय ज्याचा उल्लेख माननीय पंतप्रधानांनी केला होता आणि आत्ताच 111 चा सध्याचा रेट सुरू आहे क्रूड ऑइलचा, डॉलरचा $111 आय मीन। काय कशा प्रकारे बघताय तुम्ही पुढची स्थिती? निश्चितच मी 28 फेब्रुवारीला ज्यावेळेस युद्ध सुरू झालं त्यावेळेस $130 पर बॅरल असा तो रेट होऊ शकतो आणि त्या मार्गाने आपण ते मार्गक्रमण जागतिक पटलावर होत आहे। परंतु जी अमेरिकेने जी धमकी दिलेली आहे त्या अमेरिकेच्या धमकीला भीक न घालता भारत आणि रशिया याच्यातली जी सामरिक करार आहे त्या सामरिक करारांमुळे आपण रशियाकडनं अल्टरनेटिव्ह सोर्स जो आहे तो तसाच चालावा यासाठी आपली जी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आणि मल्टी अलाइनमेंट पॉलिसी जी आहे ती स्टेबल करून एक प्रकारे त्या ठिकाणी अमेरिकेला शह देणं गरजेचं आहे। तर त्याचं कारण असं आहे की पुढचा जो संघर्ष आहे हा संघर्ष येत्या एक वर्षभर तरी संपण्याची कुठलीही चिन्ह आपल्याला पाहावयास मिळत नाही। त्यामुळे खऱ्या अर्थाने अधिक गंभीर प्रश्न उपस्थित होणार आहेत। त्यामुळे भारत सरकारने आता आपली जी काही स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथचा वापर करून मल्टी अलाइनमेंट स्ट्रॅटेजिक पॉलिसी अधिक प्रबळ करणे गरजेचं आहे। आपण अमेरिकेला ठणकावून सांगितलं पाहिजे की अशा एका सार्वभौम राष्ट्राला अशा पद्धतीचे बंधने कोणीही लादू शकत नाही आणि तीच आपली स्ट्रॅटेजी आहे। आणि त्यामुळे अमेरिकेने जरी अशी घोषणा केली असेल त्याचा परिणाम भारतावर होणार नाही आणि तशा पद्धतीचे धोरणही भारत सरकार अंमलात आणू शकते। डॉक्टर खरे, आपण बघूया कशा प्रकारे याला प्रतिसाद भारताकडून आता दिला जाईल। मात्र पुढचे काही दिवस सगळ्यांसाठीच परीक्षा पाहणार आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या इनपुटसाठी।